शिर्डीपासून अवघ्या काही अंतरावर असलेलं हे ठिकाण तुम्हाला माहित आहे का? असं म्हणतात इथे स्वतः गोरक्षनाथ बाबांनी तपस्या केली होती. डोंगराच्या माथ्यावरचं शनिदेवाचं मंदिर, आतली रहस्यमय गुफा आणि वरून दिसणारं अप्रतिम दृश्य. चला आज घेऊन जातो एक अशा जागी जिथे इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग तिन्ही एकत्र भेटतात. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एक हिडन लोकेशन एक्सप्लोअर करायला निघालो. लोणी पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण समोर काय पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता होती. लांबूनच हा डोंगर दिसायला लागला आणि जसं जवळ गेलो तसं एक्साइटमेंट वाढत गेली. इथून पुढे 2 मार्ग होते, एक पायऱ्यांचा आणि दुसरा थेट डोंगरावर चढणारा रस्ता. आम्ही निवडला ऍडव्हेंचर रूट. डोंगराच्या कडाकडाने असलेला या रस्त्यावरून वर जाण्याचा अनुभव खरंच भन्नाट होता. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला निसर्ग आणि काही वेळातच आम्ही पोहोचलो या शांत आणि पवित्र ठिकाणी. मंदिरात प्रवेश करण्यासाठी अक्षरशः वाकून आत जावं लागतं. इथूनच या जागेचं वेगळेपणा जाणवतं. असं म्हणतात की याच पवित्र गुहेत श्री गोरखनाथ बाबांनी अनेक वर्ष तपस्या केली होती. म्हणूनच आजही या जागेला विशेष महत्व आहे. दर्शन घेताना मन अगदी शांत झालं. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला शनी देवाचं दर्शनही घेतलं. मन अगदी प्रसन्न झालं. डोंगरावरून दिसणारं हे दृश्य, थंडगार वारा, हिरवगार परिसर आणि निसर्गाचा अप्रतिम नजारा खरंच डोळ्याचं पारण फेडणार. इथे भेटलेल्या बाबांशी थोडा संवाद साधला. त्यांनी या ठिकाणाबद्दल काही रंजक गोष्टी सांगितल्या. पुराणातलं मंदिर आहे. इथं गोरक्षनाथ मुकामी वास्तू भेटली काही 10-5 वर्षी इथं. तुम्हाला काय वाटतं इथलं? काय नाही, इथं एकदम नंबर एक. इथं कसं वाटतं इथे येऊन? नाही, इथं एकदम प्रसन्न वाटतंय. एकदम भारी गाडी. दररोज येतात तुम्ही इथं? नाही, आम्ही 8-10 दिवसातून येतो राऊंड मारायला. चांगलं वातावरण आहे, फ्रेश आहे. तिथलं प्रसन्न वातावरण आहे. परिसर सटला आहे. अशा जागा फक्त पाहायच्या नसतात, त्या मनापासून अनुभवायच्या असतात. अशाच अजून हिडन प्लेसेस, मंदिर आणि भन्नाट प्रवास पाहायचे असतील तर आत्ताच फॉलो करा. पुढचा प्रवास अजून जबरदस्त असणार आहे.